मित्रांनो, नमस्कार. राधे राधे आणि सगळ्यांना हरी गोविंदा. आपल्या धर्मासागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. हरी गोविंदा. वेदना विरहित जीवन म्हणजे सुख. वेदना विरहित जीवन म्हणजे सुख. आपल्या सर्वांच्या जीवनाला वेदना आहे. वेदना म्हणजे दुःख, त्रास, अडचणी, अपयश. आपल्या जीवनात 3 प्रकारचे दुःख आहे. 1. दैविक दुःख, 2. शारीरिक दुःख, 3. भौतिक दुःख. या 3ही प्रकारच्या दुःखांवर परिपूर्ण मार्गदर्शन म्हणजेच धर्मासागर विचारधारा. या धर्मासागर विचारधारेत एक सूत्र बनले, ते म्हणजे अध्यात्म अधिक विज्ञान बरोबर परिपूर्ण मानवी जीवन. अध्यात्माचे आचरण म्हणजे कर्मयोग आणि कर्मयोग म्हणजे विज्ञान आणि कर्मयोगाचा प्रचार म्हणजेच भक्तियोग आणि भक्तियोग म्हणजेच परिपूर्ण माणूस. हरी गोविंदा. आपल्या जीवनातील 3ही प्रकारचे दुःख हटविण्यासाठी विचारधारा निर्माण झाली आहे आणि या विचारधारेत निर्माण झालेली पंचरंगी क्रांती आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. जसे हरी आला हाता, मग कैची भय चिंता. हरी आपल्या हाती यावयासाठी आपल्याला मंत्र जप करावा लागेल. आपल्या भाग्यांकानुसार मंत्र जप प्राप्त होणे हे गुह्य शास्त्र आहे. हे गुह्य मार्गदर्शन आपल्याला धर्मासागर विचारधारा करीत आहे. जीवनातील अज्ञान दूर होण्यासाठी आपल्याला धर्मासागर विचारधारेशी संपर्क साधावा लागेल. भगवंत आपल्याकडे काहीच मागत नाही, कारण देव भावाचा भुकेला आहे. आपले मन विषय, वासना यांच्या मागे भटकते आहे. आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी आहे, दुःख आहे, चिंता आहे. तरीही आपण गोविंदा गोविंदा भजत नाही. मग आपल्या जीवनात कसे यशस्वी होणार? म्हणूनच सांगावेसे वाटते, भज गोविंदा भज गोविंदा, मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे, नहीं नहीं रक्षती हुकृत करणे. आपल्याला हरी गोविंदा भजावं लागेल. त्याशिवाय गोविंदा आपल्या जीवनात येणार कसा? म्हणूनच सांगायचे आहे, गोविंदा गोविंदा मंत्रजप ज्याचा झाला, तो जीव मोक्षाला गेला, तो जीव मोक्षाला गेला. हरी गोविंदा. एक दैविक दुःख. आपल्या जीवनातील सर्वात मोठे दुःख आहे दैविक दुःख. जसे देव झाला पाठमोरा, नसती विघ्ने यती घरा. एकदा देवाने आपल्याकडे दुर्लक्ष केले असता नको ते विघ्ने आपल्याकडे येत असतात, असे गुरु आपल्याला समजावत आहे. म्हणून अजून वेळ गेली नाही. गोविंदा गोविंदा. हरी 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 हरी. राधे 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 राधे. अथवा
धरिमा सागर धरिमा सागर कृष्णान वंदे धरिमा सागर. ही भजनं, हा मंत्रजप आपल्या मुखात सतत असू द्या. याशिवाय दुसरे साधन नाही. संत सांगतात, या विना असता साधन वाहतसे यान विठोबाची. तसेच आपले गुरु सांगतात, वाहतसे यान भगवान श्रीकृष्ण आची. कृष्णान वंदे धर्मा सागर यांची. शारीरिक दुःख. आपल्या जीवनात शारीरिक दुःख मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या असुरळीत जीवनामुळे, निकस अन्नामुळे आणि व्यसनांमुळे अनेक आजार, व्याधी, रोग आपल्या शरीरावर आक्रमण करत आहे आणि आपले शरीर पिडले जात आहे. शरीरात अनेक प्रकारच्या वेदना घुसत आहे, जसे अशक्तपणा, पोटांचे आजार, जळजळ, मूळव्याध, बगंदर, सांधेदुखी, वजन वाढणे, दृष्टी कमी होणे, त्वचेचे आजार, केस गळणे, थोडक्यात आपले शरीर खिळखिळे होणे म्हणजेच शारीरिक दुःख. यावर उपाय म्हणून गुरूंनी आयुर्वेदातील चरक ऋषींचे शिष्य वाग्भट्ट यांचे शरीरशास्त्र अभ्यासले व आपल्या शरीरातील सर्व आजार हटविण्यासाठी आपल्या जीवनात खाण्यापिण्याचे नियम व पथ्य याचा अभ्यास करून आपल्याला मार्गदर्शन केले आहे. राधे 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 राधे. आपल्या शरीरातील आजार 3 प्रकारचे आहेत. 1 वात, 2 पित्त, 3 कफ. वाताचे आजार म्हणजे सांधेदुखी, कंबरदुखी, हार्ट अटॅक. शरीरातील कॅल्शियम कमी झाल्याने हे आजार उद्भवतात. शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी आपण काय खाल्ले पाहिजे, आपली दिनचर्या कशी असली पाहिजे, याचे मार्गदर्शन गुरु आपल्याला करत आहे. 2 पित्त. आपल्या शरीरात आम्लपित्त वाढले असता पोटाच्या तक्रारी सुरू होतात. आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटी, पोटात जळजळ होणे, खाल्लेले व्यवस्थित न पचणे, त्यामुळे शौचात साफ न होणे, गॅस होणे, मूळव्याध, बगंदर यासारखे आजार वाढणे म्हणजे पित्त. 3 कफ. आपल्या शरीरात कफ वाढल्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण अधिक होते, त्यामुळे माणूस जाडा दिसतो. अशक्तपणा, डोळ्यांचे आजार वाढतात. या सर्वांवर मार्गदर्शन म्हणजे धर्मासागर विचारधारा. मुख्य दुःखापैकी नंबर 3 भौतिक दुःख. आपल्या जीवनातील 3रे दुःख म्हणजे भौतिक दुःख. भौतिक दुःख म्हणजे सामाजिक दुःख. संसारात व समाजात येणाऱ्या अडचणी म्हणजे भौतिक दुःख. यावर उपाय म्हणून भविष्यशास्त्रातील अंकशास्त्राचा अभ्यास केला आहे आणि भौतिक दुःख घालवण्यासाठी आपण समाजात कसे वागले पाहिजे, थोडक्यात आपली आर्ट ऑफ लिव्हिंग कशी असली पाहिजे, असे मार्गदर्शन गुरु आपल्याला करत आहे. म्हणूनच ही विचारधारा आपण समजून घेऊया. जीवनात यशस्वी व परिपूर्ण व्हावे हीच कृष्णान वंदे धर्मासागर यांच्या चरणी प्रार्थना. भौतिक दुःख म्हणजे दारिद्र्य, शिक्षण, विवाह न होणे, विवाह व्यवस्थित न होणे, पती पत्नी न जमणे, संतान न होणे, मुले व्यवस्थित न वागणे, घरात वातावरणात अशांत असणे, नोकरी, धंदा, व्यवसाय व्यवस्थित न चालणे, नेहमीच आर्थिक अडचणींना सामना करावा लागणे, कर्ज होणे, कर्ज न फिटणे म्हणजेच भौतिक दुःख. यावर गुरु परिपूर्ण मार्गदर्शन करतात. म्हणून आपण सर्वांना धर्मासागर या विचारधारेशी संपर्क साधावा ही विनंती. धर्मा सागर धर्मा सागर कृष्णान वंदे धर्मा सागर. आपल्याला विचार आवडले असतील
तर यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. हरी हरी गोविंदा, राधे राधे गोविंदा.